आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. सही काय करू मी तुमचं? किती काळजी करताय माझी. मला रात्री अपरात्री काही लागलं म्हणून अशाच पायाशी येऊन झोपलात. माझा ऍक्सिडेंट झाल्यापासून एक दिवस सुद्धा शांतपणे झोपल्या नाही आहात तुम्ही. थँक्यू देवा. थँक्यू सो मच. तू सईंना माझ्या आयुष्यात पाठवलंस. आमचं लग्न झालं होतं तेव्हा किती चिडलो होतो मी यांच्यावर. खूप सहन केलंय यांनी आणि अजूनही करतातच आहेत. शांतपणे झोपण्याचे. आता यांना डिस्टर्ब करायला नको. तुम्हाला त्रास होतोय का? आपण वॉशरूमला जायचंय का तुम्हाला? चला. मला पण सर तुम्ही उठवायचं ना मला. मला कशी काय झोप लागली कळलंच नाही. कशी झोप लागली? तुम्ही पण माणूस आहात सई. तुम्ही पण थकता. ओके. पण सर तरी तुम्ही मला उठवायचं होतं ना. जर तुम्ही आता पडला असता तर. नसतो पडलो. आणि जर पडलो असतो तर सावरलं असतं स्वतःला. सई तुम्ही माझी काळजी घ्यायच्या नादात स्वतःकडे दुर्लक्ष करताय. इट्स नॉट गुड. मी हॉस्पिटल वरून घरी आल्यापासून सतत माझ्या मागे मागे करतोय. तुमच्या तब्येतीची काळजी कोण घेणार? तुम्ही स्वतःकडे सुद्धा लक्ष द्या. तुम्हाला काही झालं तर. सर मला काही होणार नाही आणि तुम्ही बरे झालात म्हणजे मी पण बरी होईल. एक गोष्ट लक्षात ठेवा. तुम्हाला जर माझी काळजी वाटत असेल ना तर तुम्हाला स्वतःचीही काळजी घ्यावी लागेल. मी आता बरं झालोय. आता काय फार त्रास होत नाहीये मला. सिरियसली. तुम्हाला विश्वास नसेल ना तर वेट मी तुम्हाला सर वॉक करून दाखवतो. वेट 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 वेट. मी दाखवतो ना तुम्हाला. मी सिरियसली तुम्हाला हे बघा सर तुम्हाला ना लवकरात लवकर बरं होण्याची घाई झालीये. बाकी काही नाही. बसा व्यवस्थित. व्यवस्थित बसा तुम्ही आधी. सर अपघातात पाय दुखावला गेलाय तुमचा. तुम्हाला काळजी घेण्याची गरज आहे. का कळत नाहीये? आणि डॉक्टरांनी काय सांगितलंय तुम्हाला की पायावर जोर द्यायचा नाहीये. पाय बरा नाही झालेला तुमचा. तुम्हाला असं वाटतं मी उगाच आपली काहीतरी बडबड करायची म्हणून बडबड करते. तुम्हाला कधी वेळेवर गोळ्या घ्यायच्या नसतात. वेळेवर खायचं नसतं. खाताना पण तुमची नाटकी. मला हे नको ते पाहिजे. सर तुमच्यापेक्षा ना लहान मूल बरं आहे. त्याला आपण ओरडलो दटावलं की ते ऐकतं तरी. पण तुम्ही मात्र माझं कधीच ऐकत नाही. की जर मी खरं खरं तुम्हाला काय ते सांगितलं ना तर तुमच्यावर रडायची पाळी येणार आहे. ही सई आहे ना जिला तुम्ही तुमची सून मानताय ती खरं तर माझी बायको आहे. पांढऱ्या शुभ्र आकाशात एकदम काळे ढग भरून यावे तसं झाले. आकाश जेव्हा शुभ्र असतं तेव्हा मोकळा श्वास घेता येतो. अचानक सगळं वातावरण बदलतं. मन गलबलतं. पण एकदा पाऊस पडून गेला की मग सगळं पहिल्यासारखं शांत स्वच्छ होतं. तेव्हा सईच्या आणि देवांच्या आयुष्यात जे काळं सावट आलंय ते लवकरात लवकर दूर कर. तो मुलगा हॉस्पिटलमध्ये येऊन जे काही बोलला ते सगळं खोटं होतं.
आमचा पूर्ण विश्वास आहे आमच्या सुनेवर. ती आमच्या विश्वासाला कधीच तडा जाऊ देणार नाही. देवांची तब्येत सुद्धा आता हळूहळू सुधारते. त्याला लवकरात लवकर बरं कर देवा. आणि त्यांच्या संसारात ही जी काही विघ्न येत आहेत ती पण दूर कर. दुसरं काही मागत नाही तुझ्याकडे. बर तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी चहा आणते. काय झालं सर? आणखी काही हवंय का? तुम्ही इतकं नका ना करू माझ्याकरता. का करताय हे सगळं? का म्हणजे? आय नो आपल्या पत्रिकेत लिहिलंय की माझा जीव वाचवायचा वगैरे. त्या सगळ्याचा स्ट्रेस नका घेऊ तुम्ही. आय मीन त्याच एका गोष्टीच्या बेसवर नाहीये ना आपलं हे रिलेशनशिप. आपण दोघं ग्रो पण होतोय. आपलं जे काही आय मीन मी कसं सांगू तुम्हाला. पत्रिकेतली ती एक गोष्ट सोडली ना सई, तरी सुद्धा तुम्ही खूप आवडता मला. मला माहितीये लग्न झालं तेव्हा मी जरा कन्फ्यूज होतो. मला कळत नव्हत्या काही गोष्टी. पण आता मी शुअर आहे, आता कन्फर्म आहे की माझं खूप प्रेम आहे तुमच्यावर. अगर प्रेम नसतं तर कदाचित मी लग्नासाठी कधी तयार सुद्धा झालो नसतो. आय लव्ह यू सई. I really love you. मला कळतंय ना मी काय बोलतोय ते. एवढं सगळं कळतंय ना तुम्हाला सर, मग तरी का विचारताय मला की माझ्यासाठी एवढं सगळं का करते म्हणून? सर माझ्या भावना तुमच्यापेक्षा वेगळ्या नाहीये.
आणि तुमची काळजी मी नाही घेणार तर कोण घेणार? का त्या नर्सला बोलवायचंय परत? ठीक आहे. सई, येऊ का? आई असं विचारताय काय? या ना. नाही, म्हटलं माझा मुलगा आणि सून इतक्या छान गप्पा मारताय, मग त्यांना डिस्टर्ब करायचं की नाही? जानू, तुझ्यामुळे डिस्टर्ब नाही होता मला कधीच. हो मग हो आई, उलट तुम्ही आमच्या सोबत असल्या की नाही आम्हाला खूप छान वाटतं. आणि तुम्हा दोघांना असं हसताना बघून मला खूप बरं वाटतं. अशीच कायम आनंदी राहा, एकमेकांना समजून घ्या, एकमेकांना साथ द्या. आणि तुमचं नातं इतकं घट्ट असायला हवं की कोणी प्रयत्न केला ना तरी त्यात फूट पडणार नाही. संसार काही सोपा नसतो, इतके चढ उतार येतात, तरेवाईक माणसं भेटतात, सगळ्यांनाच काही आपलं चांगलं बघवत नाही. पण असं जर कोणी तुमच्या आयुष्यात आलं ना तर तांदळातून खडा बाजूला करतात ना तसं त्याला बाजूला करून टाकायचं. तुमच्यात फूट पाडायचा प्रयत्न केला ना तर तुमच्यातला विश्वास कधीच ढळू द्यायचा नाही. आई, तुम्ही अजिबात काळजी करू नका. कोणी कितीही प्रयत्न केले ना तरी आम्हा दोघांना एकमेकांपासून कोणीच दूर नाही करू शकत. सई, मी देवांची काळजी घेण्यासाठी जी नर्स हायर केली होती तिला एका दिवसात पळवलीस. गोड बोलून माझ्या देवांशला माझ्यापासून लांब करायचा प्रयत्न करतेस, पण मी काही तुला सक्सेसफुल होऊ देणार नाही. तुला देवांशच्या आयुष्यातून काढून टाकण्यासाठी काय काय करायचं याचं प्लॅनिंग मी ऑलरेडी केलंय. जसजशा एक एक गोष्टी एक्झिक्यूट होतील तस तशी तू देवांश पासून एक एक पाऊल दूर जात राहशील. आणि मग एक दिवस तू इतकी दूर गेली असशील की कितीही प्रयत्न केलेस तरी देवांशच्या आयुष्यात परत येऊ शकणार नाहीस. अंजली, तू चक्क किचन मध्ये? अगं म्हणजे मी बनवलं तर चालेल ना, मला माहित. अगं हिडाबाई, ह्यासाठी नाही आली आहे मी. नाही म्हणजे याआधी कधी तुला किचन मध्ये काम करताना पाहिलं नाही ना, म्हणून जरा आश्चर्य वाटलं. माझे सगळे नाटकं अगं आपल्या घरी चालतात, पण बाहेर राहिल्यावर मला कळलं आणि हे सगळं शिकून घ्यावं लागलं का. अगं मग चांगली गोष्ट आहे ना, म्हणजे बाहेर राहून तू स्वयंपाक करायला शिकली, चांगलंच झालं. म्हणजे बघ, वाईटातून नेहमी काहीतरी चांगलंच घडतं, हो की नाही? अगं पूर्ण नाही येतं अजून, म्हणजे थोडं थोडंसंच येतं. म्हटलं असे नुसतेच घरी बसून असते मी, तुला थोडीशी हेल्प होईल ना. आणि तू इतकं सगळं सहन केलंस माझ्यासाठी. अगदी जानकी काकू, भैरवी मॅम सगळ्यांची बोलणी ऐकलीस ग, आणि त्यांना सगळ्यांना कन्व्हिन्स केलं. सई, तुझ्यासाठी मी इतकं तर करूच शकते ना ग. अंजली, मी इतकं काहीच केलेलं नाहीये. आणि हे बघ, तू आता किचन मध्ये काम करण्याची गरज नाहीये. तू तुझ्या रूम मध्ये जा आणि आराम कर. नाही सई, मी अशी माझ्या रूम मध्ये जाऊन आराम नाही करू शकत. आणि मी तुझ्याशी जे काही वागली त्याबद्दल मला खूप गिल्ट फील होतं ग. कदाचित देवाने ही संधी दिली आहे मला की मी माझी चूक सुधारेन. प्लीज मला एवढी हेल्प करू दे. आणि असंही माझ्यापेक्षा जास्त देवांशला तुझी गरज आहे. तू त्यांची काळजी घे. ही छोटी मोठी कामं ही मी करीन ना. मी माझ्या परीने या सगळ्या गोष्टींची काळजी घे, चालेल ना?
अंजली, एक बोलू का? हे बघ, तुझ्यावर जी वेळ आली ना त्याचं खरंच खूप वाईट वाटतंय मला, पण यामुळे तुझ्यामध्ये इतकी सुधारणा झाली आहे ना, हे सगळं बघून मला छानही वाटतंय. काळजी करू नको, आता सगळं काही छान होणार आहे. अरे हो, मी देवांसाठी सूप बनवलंय, तू प्लीज नेऊन देतेस का त्यांना? सई, आता तू इथे थांबू नकोस, तू देवांशकडे जा. तुला त्यांच्याकडे थांबायला हवं, त्यांना तुझी उलट जास्त गरज. काही हवं नको काही असेल तरी मला सांग, मी आणून देईन. ओके? बरं, मी आता जेवणाची तयारी करते, सगळे येतीलच ना इतक्यात? ठीक आहे. सर, तुमच्यासाठी हे गरम गरम सूप थोडंसं पिऊन घ्या, म्हणजे बरं वाटेल. आणि थोड्या वेळाने तुमच्यासाठी जेवण पण आणते. सर, मला कारण नकोय. आधीच किती औषधं घ्यायची असतात तुम्हाला, पोटात थोडं तरी काहीतरी हवं की नाही? प्लीज थोडे तरी सूप प्या ना. ऐका ना, मी जेन्युइनली सांगू, मी ह्या रूम मध्ये बसून बसून ना खूप कंटाळलोय, बोर होतोय मला आता. मला सगळ्यांबरोबर लंच करायची इच्छा होत होती. ठीक आहे, मग तसं करूया. असं मी तुम्हाला सांगणारच होतं, थोडं खाली येत जा, बाहेर वॉक करत जा, म्हणजे तुम्हाला बरं वाटलं असतं. पण आता तुम्हाला सगळ्यांसोबत लंच करायचं आहे ना, आपण जाऊयात खाली, सगळ्यांसोबत टाइम स्पेंड करा, म्हणजे तुम्हाला बरं वाटेल. निघूयात? एकच मिनिट. मम्मा, दादा बरा आहे ना आता? बरं आहे आता, आणि त्याची आता कोणीही काळजी करू नका. सई खूप छान काळजी घेते त्याची. तुला माहितीये ना, दादाला ऍक्सिडेंट झाल्यानंतर त्याची एक मेजर सर्जरी झाली आहे, त्यामुळे रिकवर व्हायला थोडा वेळ लागेल, पण होतोय तो बरा. काळजी करू नकोस. मी सांगितलं ना, आता कोणीच अजिबात काळजी करायची नाही, सगळं काही छान होणार आहे. चला, तुम्ही जेवायला सुरुवात करा. सई देवांशचं जेवण घेऊन जाते वर. ऍक्च्युली ब्रोला असं आजारी बघण्याची सवयच नाहीये. आपण असं करूयात का, ब्रो रिकवर झाल्यावर आपण त्याला त्याच्या फेवरेट रेस्टॉरंट मध्ये घेऊन जाऊयात डिनरसाठी? हो, चालेल ना. गुड आयडिया. हो, जाऊया, नक्की जाऊया, पण आता जेवा. दादा आला. अरे देवा, अरे तू खाली आलास. सावकाशी बाळा, सावकाशी. ये हळू ये रे बाबा. हा, आलोच. हो हो, मी करते. ये, बस बाळा. हॅलो. थँक्यू. देवांशला डॉक्टरांनी रेस्ट करायला सांगितली होती. खाली आणायची काय गरज होती? आई 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 मीच म्हणालो त्यांना मला खाली घेऊन चला म्हणून. रूम मध्ये बसल्या बसल्या कोंडल्यासारखं वाटत होतं. म्हणलं खाली येईल, तुम्हा सगळ्यांना भेटेल, बरं वाटेल. हो, बरं झालं तू खाली आलास. आता आम्हा सगळ्यांना चांगलं वाटतंय. भैरवी, बसू दे त्याला. आता तिकडे रूम मध्ये एकटा बसून बसून कंटाळला असेल, आपल्या बरोबर बसला तर 4 घास जास्त देखील जातील त्याला. जानकी, वाढ त्याला ना. आज खूप दिवसांनी सगळ्यांबरोबर जेवणारेच बाळा, पोटभर जेवा.
आई स्वयंपाक कोणी केलाय आज? मी बनवला आज लंच. का? घरी साई आई आमच्या सर्वंट्स आहेत ना स्वयंपाक करायला. तुला काय गरज होती किचन मध्ये जाऊन काहीतरी करायची? मला वाटलं तुम्हाला आणि सईला चांगला टाइम स्पेंड करता येईल म्हणून मी लंच केला. आणि मी सईला पण विचारलं होतं. कम ऑन देवांश, जेवण कोणीही बनवलं तरी काय फरक पडतो? जेवण हे जेवण असतं आणि आय गेस तिने सगळं व्यवस्थितच केलंय. आय एम सॉरी आई, पण आता मला जेवायचं असेल. अरे देवांश, अरे एक दादा, अरे देवांश, अरे काय करतोय? आय एम सो सॉरी, आय एम सो सॉरी. प्लीज या बाबतीत मला कोणी फोर्स करू नका. आय एम सो सॉरी.